श्री गुरुचरित्र अध्याय 14 संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यै नमः नामधारका शिष्य ते कामिनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेषा एकचित्ते परियसा जय जयाशी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारवया ज्ञान होय आमासी उदार व्यवस्थेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तविली कैसी विस्तारावे आम्हा प्रति एकूण या शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जहाला विस्तारून ऐश शिष्य शिकामणी भिक्षा केली त्याची भुवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परी ऐसा गुरु भक्ताची या प्रखरू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद परी ऐसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशवंशी तुझी प्रीती तुम्हावरी ऐकून या श्री गुरुचे वचन साय देव विप्रकरी नमन माथा चरणी ठेवून न्यासिता जहाला पुन्हा पुन्हा जय जया सद्गुरु त्रयमूर्ती अवतारू विद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिले वेश तू मानस भक्तजन तारावया तुझी महिमा वनावयासी भक्ती कैसी आमासी मागेने एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे शक्ती कैसी वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी यह सौख्य पुत्रपूर्ती अति द्यावी सद्गती ऐसे विनंती करुणी पुनरपी विनवी करू ना वचनी सेवा करू द्वार यवनी म्हणा असुर पुर असे प्रति संसारी ब्राह्मणाचे घात करू दिवेसी याची कारणे आम्हासी बोलवित असे आजी माझे जाता दया जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण पेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपण असे संतोषणी श्री गुरुमूर्ती अभय कर आपल्या हाती विप्रमस्तकी ठेवून या चिंता न करी म्हणून या भय सांडून तुवा जावे क्रूर यवनात ते संतोषी भेटावे संतोषुनिया विप्र भावे पुनरपी पाठविल्या आम्हापाशी जवळवरी तू करतोनी येते असं मग भरबसी तुवा आली संतोषी जाऊ मग येथून या निज भक्त आमुचा तुझी बसी पाहू पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझे बहुत तुझे वंश पारंपारी सुखी नांदती पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होई शतायुषी ऐसे वर्ग लागून निगे साय देव ब्राह्मण येथे तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतर यम जैसा यवन दृष्ट परी ऐसा ब्राह्मणा ते पाहला केसा ज्वालारूप होता जाहला विमुख होऊन या ग्रहातून गेला यवन कोपतू विप्र झाला भयचकितून मनी श्री गुरुसी ध्यातासे कोप आली अवलंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री कृपा होय त्यासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या पिलांसी सर्प कोकवने परिग्रासी कैसी तया आम्हा ब्राह्मणासी ऐसी कृपा श्री गुरुसी का एखादे सियासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय त्यासी कळिकाळाचे भय नाही त्याची हृदय श्री गुरु स्मरण तेसे कैसे भय दारुण काळ मृत्यू न बांधे जाण अपमृत्यू काय करी त्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असो तो काय श्री गुरु कृपा त्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे बरी तो यवन अंतपुरात जाऊन सुपुष्टी सुशुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासे नाही हृदय ज्वाळा होय त्यासे जागृत होऊन ये परी ऐसे प्राणांतिक वेथेसी कष्ट तसे तये स्मरण असे नसे काही मनेशासे मागितो काही छेदित करीत अवयव पाही विप्रम एक आपणासी स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी मने स्वामी तुझी माझा येतेच पाचारेली कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देऊन या निरोप देत ते वेळी संतोषीने द्विजवरू आम्हा ग्रामा वेगवक्रू गंगातेरी असे वासगुरु श्री गुरुचे चरण दर्शन देखून या श्री गुरु नमन करीतो तो भावेसी श्रोत करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यंत संतोषणी श्री गुरुमूर्ती तया द्विज अश्वसिती दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे एकूण या श्री गुरुचे वचन विनीत असे कर जोडून या विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरण विने देख राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिद्धी उद्धार वया सागरासी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिले चरण आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडले काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून या चरण लागले येणे बेरी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषिनी विनिवित असे श्री गुरु म्हणते तये वेळी कारण आम्हा जाणी तीर्थ असती दक्षिणी पुनरपी तुम्हा दर्शन देणे सरस्वती पंचदशी आम्ही तुमचे गाव समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुष्ट इष्ट भात्र मिळून या भेटा आम्ही तुम्ही आम्हा न करा चित्त असाल सुखी सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून या हस्त ठेवी ती मस्तके विकती ती तयवेळी यशे बरी संतोषणे श्री गुरु निघाले तिथून असे म्हणे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तेथे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे झाले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोटी ठेविले गंगाधरांचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारवया सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपर मान एकूण करून एका गुरु एका श्रोते सकळी हो श्री श्री गुरुचरित्र कल्पतरु सिद्ध नामधारक संवादे सायदेव संकट परिहर वर प्रसन्न वंश भक्तकृत नामधर चतुर्दश आद्य श्री गुरु दत्तात्रय चरणार्पण श्री गुरुदेव दत्त शंभू शुभम भवतु।